गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6:30. मी बनवित आहे मुगाचे डोसे. जसं की रात्री तुम्हाला दाखविलं, मुग भिजू घातले होते तांदूळ टाकून. एवढ्याचे 2-3 माणसाची क्वांटिटी. लेकरं एकच खाते. तर हे आपलं अद्रक आणि मिरच्या. अद्रक असेल तर छान चव लागते बरं का ताईंनो. अद्रक टाळायची नाही. अद्रक असेल तरच मी हे डोसे करते, नाही तर करत नाही. तर खूप छान होते. तर हळद आणि चवीनुसार मीठ ह्याच्यातच घालून घ्यायचं, कारण व्यवस्थित मिक्स होतं. एकदा करून बघा, नक्कीच खूप छान होते. तर थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्सरला आता फिरवून घेते ताईंनो. तर ह्याला घेतलं मिक्सरला फिरवून, छान बारीक असं स्मूथ असं फिरवून घ्यायचं. ह्याला करायचं, त्याच्यासोबत करायची मला चटणी. ह्याच्यात खाली जिरे टाकलेत, मीठ टाकून घेतले. 2 मिरच्या. त्यांच्या मी उरली तर मी खाईल, दिदीला तर शेंगदाण्याची आवडते त्याच्यावर. आणि हे रात्री तुम्हाला जसं की दाखविलं कालच्या व्हिडिओमध्ये काही रात्री. तर ह्याच्यात मटकी टाकायची विसरली ताईनो, माझ्या लक्षातच नाही आहे. मी म्हणाले काहीतरी विसरलं पण लक्षात आलं नाही. तर चला असू द्या, आता हे एवढं तर केलं आहे. आता ह्याला बांधायचं. ह्या डब्यात बसलं ठीक आहे, नाहीतर मग ह्या डब्यात बसतं ह्याच्यात ते ठेवून द्यायचं बांधल्याला, छान मोडे येते. तर चला आता ह्याला काय करते, अगोदर मिक्सरला फिरवून घेते. तर बघा, असं पौष्टिक खायचं, पौष्टिक राहायचं, मस्त छान छान लागतात बरं का. ह्याला हे जर आलं ना मोडं. तर सकाळच्या 6:45ला आपले गरम गरम मस्त असे मुगाचे डोसे तयार. नाश्त्याला बसले. तर हे असा थोडंसं पाणी आणि कांदा घ्यायचा, कारण पाणी टाकून कांदा जर फिरला तर डोसा चिटकत नाही आणि जेवढा पाहिजे तेवढा पातळ होतं आहे. नाहीतर ते नाही केलं का चमच्यालाच आपल्या वापस चिटकून ते पीठ बेटर आपलं वापस येते या. त्याच्यामुळे ते केलं का कोणत्याही डोशाला असू द्या ताईंनो. बघा किती छान कलर आला आहे, मस्त असा सुंदर. तर करून बघा तुम्ही पण एकदा नक्कीच. झालं. ह्या साईडला जास्त वापरायचं नाही, खालच्या साईडला वापला बस. तर देते आता त्यांना, बसलेत नाश्ता, डोसा आणि चटणी. चला आता 7ला अजून 10 मिनटं कमी येतं, कारण 7ला मला बी जावं लागते आजीकडं. ह्यांचा नाश्ता झाला की जाऊन येते, दीदीला आल्याच देते. बसले तर फोन बघत बातम्या. सकाळी सकाळी कसा झाला आहे सांगा. स्वयंपाकात काय केलं आहे तर दाखवते ताईंनो. हे पोळ्या टाकून घेतल्या, डबे पालते मारलेत घासून. आज केली आहे टोमॅटोची चटणी, कारण जय जाणार नाही उघडा एवढा डबा. मस्त अशी टोमॅटोची चटणी. कलर पण छान आला. ह्या वेळेस तर तिखट चांगलं आहे. भाज्याला कलर इतका मस्त यायला आहे. ते स्वास्तिकचंच. हां, पण काय की एवढा येत नव्हता कलर. काल राजमाची भाजी केली त्याला बी किती छान. हां, छान आलता बघा कलर त्याला बी. हां देते 1 मिनिट. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कॉमेडी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे कोणता वार? गुरुवार. तर आज पूजा वगैरे काही नाही आहे. करेल बघेल संध्याकाळी. उपवास तर काही धरला नाही, कारण ॲसिडिटीचा खूप त्रास व्हायला आहे मला. शब्दांना सहन महिने डोकं दुखणं झालंय. दुखल्यास तरी गोळी घेते माणूस. ते काय होईल, असं जड जड काहीतरी वजन ठेवल्यासारखं व्हायलंय डोक्यावर. त्याच्यामुळे म्हणलं आता नाही करायचं. आज उपवास बी केला नाही, पूजा बी नाही मांडली. तर चला आता आज आहे जयचं दुखायले. त्याला झाली बघा ताईंनो सर्दी म्हणजे असा घसा त्याचा खवखव करायलाय. आम्ही बाहेर गेलो त्याशी त्यानं आईस गोळा खाल्लाय. त्यानं खाल्ला, दिदीनं मी पण खाल्लाय. पण मला नाही झालं बाई काहीच. ह्यांनी तर एकच घास खाल्लाय, तरी पण ह्यांचा घसा दुखायलाय. दिदीनं अख्खा खाल्ला, मी पण अख्खाच खाल्ला. पिल्यानं बी एकच घास खाल्ला. तर त्या आईस गोळा 2-3 घास खाल्ले असतील त्यानं. तर त्या आईस गोळ्यानं ते त्याला तसं होऊन बसलंय. आज शाळेत गेलं नाही, आज घरीच आहे. जेव म्हणलं, त्यानं काही जेवलं नाही. मुगाचे डोसे असे बी त्याला आवडत नाहीत. आणि दुखायला असतं त्याला. आता पुन्हा ते काय म्हणतात ना, दुष्काळात तेरावा म्हणल्यासारखं. नाही मम्मी माझं आधीच दुखायलंय, आता मी कसे खाऊ डोसे म्हणायले. त्याला आवडते त्याच्या पप्पासारखी घटवरण आणि तेल चटणी. 1 मिनिट. असं वरण आता फक्त शिजवायचं ह्याला, आणि त्या वरणामध्ये शिजले की त्याच्यात तेल चटणी मीठ घेतंय आणि त्यानं खाते बघा. त्याला तसं आवडतंय. तर आता म्हणलं घरी काय करू, मॅगी करायची का, अजून काही करायचं का, काहीच नको म्हणायले. बघायले बाहेर वारं सुटले ना, कारण खूप वारं सुटले. तुम्हाला दाखवते 1 मिनिट ताईंनो. एवढं वारं आहे ना की बघायचंच काम नाही. बसलं आहे का, बघितलं का? सगळं कपडे उडून चालले. तर ह्याचे कपडे मी ह्याच्यावर घातले तर वाळू येईल अशा खुर्चीवर. चिमटे तरी कुठून आणू मी?
काय हात पुसायचे कपडे असे घातले त्याच्यावर. बाकीचे घातले तर रोजचे आपले घालायचे तिकडं. त्याला आहेत चिमटे लावायला, नाही शेत्रे भैया त्याला लावले तर, पण ह्याला कुठून आणू आता तेवढे नाही येत ते, म्हणून मग आता घातले ते खुर्चीवर. ते काय जात नाही तर उडून खुर्चीवर घातलेले. बाकीचे कपडे दारावर इकडं तिकडे टाकले तर काय करणार, ते बाहेरचे कपडे एवढे उडून चालले तर धुतलेल्या कपड्याचा काही फायदा होई नाही बघा ताईनं. त्याच्यामुळे चला आता काय करते, वरण लावून घेते मस्तपैकी. जयला गटवरण तेल चटणी त्याला आवडती, त्याच्या आवडीचं करते. मला आहे सकाळची जसं दाखवले, टोमॅटोची चटणी आहे, रात्रीचं थोडंसं धपाट आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, बस होते. मला पण आवडते घटवरण. बघाल आता तर त्याला लावून घेते आता वरण आधी. हो आणलं ना दूध. तर ही भाजी जसं की आणि कोथिंबीर मस्त अशी आणि 5 दिल्या जुड्या ह्याच्या. ही आपली मेथी छान घेतली. हे आहे पालक. तर आता एवढ्यापैकी एक काहीतरी करायचंय तर पालकच करते आता. पालकची भाजी आणि भाकरी मस्त अशी. बाकीच्या भाज्या आता निसून या डब्यांमध्ये ठेवायच्या. बाकीच्या ह्याच्यामध्ये काय भेंडी आहे, टोमॅटो इथं, भेंडी आहे मस्त अशी, कॅरेट आहे इथं. जसं की उपमा वगैरे केला का तर त्याला टाकते येता येणं. त्याला ह्याच्यात शिमला मिरची पहिलीच आहे, खूप छान आहे. आता ही करायची राहिली आहे, उद्याच्याला हीच करणार आहे डब्याला, छोटी छोटी मस्त मसाला भरून. आणि आपले दोडके. तर ह्याची भाजी खायची आता. हे काय काय जी काय म्हणलं, सोयाचं सोयाबीन. सोयाबीनच ना समज आहे ना ह्याच्या. का बरं नाही फोडायचं, तेच आहे की. हे काय आहे असं, हे सोयाबीन खुल्लं बी होतं तिथे. खुल्लं स्वस्त मिळेल असतं, पण आता हे पॅकिंगचं जरा देवाचं तेल संपलं होतं, तेल आणलंय. आणि हे मेन म्हणजे आपलं चिया सीड्स, हे पण संपलं होतं. 2 दिवस झाले, फक्त कोमट पाणी आणि लिंबूच घेऊ लागले. आणि हे आणलेलं आहे तेलाचा डबा. तुम्हाला जसं की काल कॅन्ड 5 किलोचा, पण परवडत नाही तर महागात जाते, त्याच्यामुळं आता डबाच घेतला आणला बघा. हे आपले आहे तांदूळाचा खट्टा. तांदूळ खूप छान येतं. तर चला हे फोडल्याच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करते. आता पहिलेच तांदूळ आहेत त्याच्यामुळे ते काय आता हे आताच नाही फोडत मी. आता हे काय करते, सगळा भाजीपाला अगोदर व्यवस्थित त्याच्यात लावून घेते ताईनो. आता माझ्या भाग थोडंसं इथल्या इथं म्हणले ते वेगळं ठेव तिकडे बाबू. आता हाटून करून विचारावं लागेल. हाटून म्हणले तर हाटून, नाहीतर चिरून जर म्हणले थोडीशी डाळ वगैरे टाकून, किंवा मग दुपारचं वरण करायचं थोडंसं. आपलं जेला लावलं होतं मी घटवरण आणि भात, त्याला सर्दी झाल्यामुळे जसं की तुम्हाला दाखवलं. आता या वरणामध्ये हे पालक करते. आता खूप छान लागते, दाखवेल तुम्हाला रेसिपी. आणि हे दूध घेते तापून. आता ताईनं हे दुपारचा भातच शिजला नाही. म्हणजे काय झालं नेमकं बघा, नॉर्मल शिजला पण चव नाही लागली भाताला पाहिजे तशी. झाला काय, एक घोळ झाला. भात लावला, म्हणलं गरम खाता येईल, जेवायला बसलो जैननी. ते गॅस संपलेलाच माहित नाही. आमच्या चपात्या खाणं झाल्या, मी म्हणाले शिट्टी का होईना उठून बघायले तर गॅस बंद. तर गणिमत खाण्यापुरता झालता तयार भात, तेवढा खाल्ला. आता हे बाकीचं आहे, ह्याला थोडंसं फोडणी देते आता. आणि थोडासा फोडणी दिल्यास पाण्याचा शिपका देऊन वाफवते, ते छान लागते. वेस्ट कसं करावं. चला आता अगोदर स्वयंपाक करून घेते, मग बाकीचे कामं. तर ही आपली झाली बघा. जसं की तुम्हाला म्हणलं ना, आपलं वरण होतं दुपारचं, हे एवढं ठेवलंय जर लागलं तर. आणि हे पालकाची भाजी अशी वरण टाकून खूप छान झाली आहे. आणि भात द्यायचा आहे फोडणी, त्याच्यासाठी कांदा मस्त, कढीपत्ता, लसण घेतलाय. म्हणलं खातील सगळेच. भाकरी टाकल्या तशा 4. आणि सकाळची टोमॅटोची चटणी थोडी उरली, त्याचं एक केले धपाटे मस्त असं बघा, छान कुरकुरीत छान लागते. चला आता भात देते अगोदर फोडणी. झालंय सगळं, आता जेवायला थांबलं. भात फोडणी दिलं की जेवते सगळे. आता लसण कढीपत्ता भरपूर घालायचा, खूप छान लागतंय ताईंनो भात. फोडणीचा मसाला वगैरे उगं थोडा थोडा नॉर्मलच घालायचा, कारण जास्त बी नाही लागत चांगला. तर कढीपत्ता कांदा जास्त घातला का की छान लागतंय भात. तर अशा पद्धतीचा आपला भात वेस्ट नाही करायचं. आणि जे धपाटं केलंय का, ते पण टोमॅटोची चटणी सकाळी केली होती बघा ताईनं. तर त्याच्यामध्ये ती उरली
उरल्याच्या नंतर मग आता डबल नाही खाऊ वाटत अशी धपाट्याचं की आता आवडीने सगळे कुणाच्या वाटेला सुद्धा येत नाही एवढं एवढं, मी माहिती आहे का. त्याच्यावर थोडंसं तेल घ्यायचं, कशाचीच गरज नाही चटणी वगैरे, तरी पण आहे शेंगदाण्याची चटणी आहे, दही आहे, काहीच लागत नाही ताईनं, खूप छान लागते. कुठली भाजी एकदा जर उरली ना आपली तर नक्कीच करून बघा, खूप छान लागते. आणि आपला भात शेंगदाणे टाकते आता थोडेसे भाताला. आपला भात थोडासा ओलसरच राहिला गॅस संपल्यामुळं, पण वेस्ट नाही करायचं काही ना. जे तुम्ही नाही खाल्ला तर मी तर खाणार ते. बघू आता ज्याला खायचं आहे ते खाते, नाही खाल्ला मी तर आहे शेवटी. आता ऑर्डर ह्याच्यात भातात मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ काय भातात घालणार नाही मी. चला असा होता आपला संध्याकाळचा मेनू. रेपा असा झालाय भात, मस्त डाळ खिचड्यासारखा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ताईंनो. आता काम भरपूर राहिलेलं आहे. हे पा भांडे राहिले तर एवढे पडलेत भांडे बी बघू शकता. तिकडं भाजीपाला राहिलाय निसायचा, सगळं राहिलंय जशाला तसं ह्यांना लागल्यात भुका. तर चला म्हटलं अगोदर आता जेवण करून घ्यायचे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन जर कोणी चॅनल असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात थोडक्यात, वेस्ट नाही थोडक्यामध्ये आणि छान, बाहेरचं काही नसतं, जे घरात आहे त्याच्यातच रेसिपी असतात आपल्या. तर चला ताई ह्या व्हिडिओचा इथं चेंज करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.